मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर कडाडून टीका केली आहे। विरोधक केवळ स्वतःचं अपयश लपवण्यासाठी चर्चेपासून पळ काढत आहेत अशी टीका त्यांनी केली। कोणतेही निर्णय रस्त्यावर होत नाहीत तर ते संसदेत होतात। त्यामुळे राहुल गांधी आणि विरोधकांनी पळपुटेपणा सोडून संसदेत चर्चेला सामोरं जावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते। काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांची सत्ता असताना कर्नाटक, राजस्थान, तेलंगणा आणि पंजाबमध्ये अनेकदा पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत। त्यामुळे संसदेत चर्चा केली तर आपलीच पोलखोल होईल या भीतीनं विरोधक चर्चेपासून पळ काढतायत अशी टीका त्यांनी केली। पेपरफुटी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कठोर पावलं उचलली असून काँग्रेस सरकारच्या काळात शिक्षणासाठी आर्थिक तरतूद केवळ 8,000 कोटी रुपये होती। ही तरतूद आता मोदी सरकारनं 1,39,000 कोटी रुपयांवर नेली आहे। तसंच IIT आणि एम्स सारख्या संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आपल्याला कल्पना आहे UPAच्या सरकारच्या काळामध्ये 8,000 कोटी रुपयाचं केवळ देशाचं बजेट होतं, ते आता 1,39,000 कोटीचं मोदीजींनी केलं आहे। IIT असेल, एम्स असेल, सगळ्या आयकॉनिक संस्थांची संख्या वाढवली, सीट्सची संख्या वाढवली, मेडिकल एज्युकेशन, MBA, इंजिनिअरिंग या सगळ्या क्षेत्रांमध्ये नवीन संधी या विद्यार्थ्यांना मोदीजींनी उपलब्ध करून दिल्या आहेत। येत्या रविवारी होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या आंदोलनावरही त्यांनी टीका केली। हा केवळ राजकीय अस्तित्वासाठी चाललेला दिखावा आहे। राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच सर्वात मोठा TET घोटाळा झाला होता याची आठवण त्यांनी करून दिली। त्यामध्ये सनदी अधिकाऱ्यांपासून ते तत्कालीन मंत्र्यांपर्यंत अनेकांवर आरोप होते असं मुख्यमंत्री म्हणाले। या राज्यातला सगळ्यात मोठा TET घोटाळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला आणि IAS अधिकाऱ्यापासून सगळे त्याच्यामध्ये सामील होते। इतका मोठा घोटाळा राज्याच्या इतिहासात झाला नाही। एवढंच नाही तर त्यांच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांवर थेट आरोप लागले। त्या ठिकाणी केवळ पेपर लीकच झाला नाही तर जे नापास होते त्यांना पास करण्याचा पराक्रम देखील त्यांच्याच काळामध्ये झाला। आम्ही तर TETच्या परीक्षेमध्ये घोटाळा होतो लक्षात आल्याबरोबर परीक्षा व्हायच्या आधी घोटाळेबाजांना पकडलं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई देखील केली। त्यामुळे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पायाचं वाकून हे बंद करा। मुंबईत आंदोलक विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। या गंभीर प्रकाराची दखल घेत संबंधित पोलिसाला तातडीनं पोलीस ठाण्यातून हटवण्यात आलं असून त्याच्यावर कठोर कारवाई आणि चौकशी सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। विद्यार्थी आंदोलनामध्ये